उडाल्यासारखं तडे भंडारा कर पंगत. आणि काय होत असते, गवळणी बोलती यशोदे त्या प्रती, संकष्ट चतुर्थी व्रत घेई. पटलं की यशोदाबाईला लटकन उचललं, देवळात नेलं, गणपतीच्या पाया पडवायली. गणपती पाय चोरून घ्यायला असं कोपऱ्यात दडायला. पाय कसे पडून घेईन ह्याचा, आता हे जगाचा मालक आणि ह्याचं कसं पाया पडून घेईन. माय म्हणाली, गणपती बाप्पा आमचं लेकरू खोड्या करायला, लेकरानं खोड्या टाकून द्यावं. तुम्हाला 5.25 पाल्याचे मोदूक करील, 5.25 पाल्याचे गोळे करील, 5.25 पाल्याचे कडबू करील. कडबू खाली का नाही, घरी गेल्या करायला. 5.25 पाल्याच्या पोळ्या करील. माय गणपती म्हणाला, माईचा नवस बरा दिसायला आहे, पण माय ह्याच्या देखत कामून करीत असत. माईच्या माग उभं राहिले, गणपतीला खुनवाले. कस काय गणपतराव, मग खाते का मोत? पागड्या महिनाभर खोडीत टाकून देतो. 1 महिना खोडीत सोडली. 1 मास देवे खोडी नाही केली. प्रचिती आली यशोदेशी, देव आहे गणपती आणि मजा लेकराला गुणाला. आली संकष्ट चतुर्थी, महिन्यापासून ते नहानन धुनन, ते सोजी काढणं, 5.25 पाल्याचे लाडून, मोदुकन, कडबून, गोळेन, पोळ्यान, ते पाठ मांडला. चिखलाचा गणपती केला. गणपती बाप्पाची पूजा सुरू झाली. हरी ओम. गंगा जल स्नानम समर्पयामी, पंचामृत स्नानम समर्पयामी, शुद्धक स्नानम समर्पयामी, गंधांतु समर्पयामी, अक्षरांतु समर्पयामी, पुष्पम समर्पयामी, धूपम दीपम नैवेद्यम नमस्कारम करोमि. झाली पूजा. विठ्ठल 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 विठ्ठल. पूजा सगळी व्हायली. त्यानं रांगत रांगत जायचं. आई मोदूक डंगरस देवाला निवद दाखवल्या, तुला द्यायचंय. आई लाडू देवाला निवद दाखवल्या, तुला द्यायचा आहे. रांगत रांगत जायचं. आई कडबू लाडू केव्हा देसी मजल, लाडू केव्हा देसी मजला मातेशी पुसत तेव्हा ऋषिकेशी, मातेशी पुसत तेव्हा ऋषिकेशी. लाडू तेव्हा देसी मजला, लाडू तेव्हा देसी मजला. अरे मातेशी पुसत तेव्हा ऋषिकेशी, लाडू केव्हा देसी मजला. लाडू कधी देते, तुला द्याची. पूजा झाली. रांगत रांगत गेले. माय चुलीकडे गेल्यात, आरती लावायच्या. इस्त्याला म्हणाले, इस्त्या खबरदार माईची आरती पेटू देशील तर बघ, मय इतकं वाईट नाही, एवढा कारभार आटपुसतो. गणपती इसतो म्हणला, राहिलं बा, तुझी आज्ञा नसल्या मनानं काला करा. माय फुकून परेशान, आरतीला आगच ना. हे गणपती पशी गेले, मोदकाचं ताट घेतले. गणपती बाप्पा म्हणाले, तोंडात टाकायला. लाडू गडप, कडबू गडप, पूजेचं गडप. गणपती म्हणा, आता का आपल्याला हडप करते का? रक्त लावला पाटाला तत पप्पा म्हणूस तर त्याच्या सगड गडप. सर्व स्वहा केला एकदंताचा. सगळं गिळून घेतलं आणि कोपऱ्यात जाऊन पडले वलसावलीला. इस्त्याला म्हणाला, इस्त्या खुशाल आरती पेटू दे गाड्या. झालं काम. चटकून आरती पेटली. आले आई साहेब पाहल्या, ताट नाही, पाट नाही, देव नाही. कृष्णा
देव कुठं देवाशिष पोसे देव काय झाला देवाशिष पोसे देव काय झाला देवाशिष पोसे देवासित पुसे देव काय झाला हसू आले बोला या चेहरे गालातले गालात हसाले बोलच ना देव गिळून या धरले मौन माईनं हाताला धरलं न उजेडात आणलं देव कुठे काय सांगावं म्हणला आई आपल्या अंगणात हलगट आहे का तेवढा उंदीर होता बघ म्हणला मोठ्या पोटाचं बसून आलं तर म्हणला त्याच्या लांबच्या लांब सोंड होती त्याच्या संग बारीक बारीक हजारी कुंदर होते सगळंच खाऊन टाकलं त्यानं कोपऱ्यात येऊन पडलो म्हणून वाचलो नाही जातो तू एकुलता एक मायाकडे सोड फिरू लागलो पटलं की माईला माय म्हणू लागली आ आ आ लाजायले आज करण असे छकारे उगारले आ हजारो गणपती मधून आरुळे ठोकालेत माय आमच्या आज्याचा दे सोडून मुखात गणपती मातेशी बोलत पुजावे त्वरित हरी लागी माईला चक्करच आली दणकन माय खाली पडल्या भगवान म्हणजे आपली होईल थट्टा माय जाची मरू घेतलं तोंड मिटून बशील उठून माईला चोरी चाव विठाला 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 हळूहळू भगवान अशा चोरी चाव करू लागले कधी खोडी चाव करू लागले कधी व्याभिचारा चाव करू लागले गोकुळातल्या गवळणी प्रभूच्या खोड्याला त्रस्त झाल्या एके दिवशी काही काही गवळणी गोकुळात ठसक्याच्या होत्या गावागणीस असतात काही ठसक्याच्या 10-12 गवळणी यशोदाबाईच्या अंगणात आल्या गाराने घेऊन अवघ्या मिळून गवळणी देते यशोदे गाराने जातो आम्ही गोकुळ सोडून आमुच्या सुना घेऊन हागे बाई आमासी पहावेना यशोदे बाळ तुझा ताना कुटवर सोसू धिंगाणा यशोदे लाडकं झालं लेकरूत आपल्या घरात ठेवा लोकाला कागद असतात ना काय झालं ह्याची काय एक खुडी का तुला सांगायला परवा लांबच्या घरा दारे निजला होता म्हातारा घेऊन ताकाचा डेरा वरी सोडीला सैरा चोरीचा दुसरी गवळण म्हणली यशोदाबाई लई दिवसानं झालं म्हणून माझ्या घरला नेले खुर्ची टाकली बसायला खुर्चीवर बसले गवळणी आल्यात पाया पडायल्यात या रे आपल्या घरी देव आले 4-5 सुना येऊन पाया पडून गेल्या 5वी सून गर्भीण होती ती खट्या येऊ लागली हे खुर्ची बसल्या असं डुलाली म्हणाली बापरे काय त्या बाईचं पोट ताणणारी बा म्हणाले देखून या तिचे उदर मने केवढा हा डोंगर ती गवळण जवळ आली पाया पडत आहे म्हणाले होय गवळण बाई तुम्हाला कोणता रोग झाला ती म्हणाली रोग नाही बाप्पा मी गर्भीण आहे तू कशी झालीस गर्भीण का डोंगर सांगावता माझी सून होती गर्भिणी माझी सून होती गर्भिणी
हसू लागली परवाला आमुच्या घरात परवाला आमुच्या घरात हरी माझी सून होती गर्भिणी किसी पुसे चक्रपाणी कैसे झाली सो गर्भिणी तव ते हसू लागली. तेवढ्यावर थांबला काय जवळी बैसला जाऊनी पोट पाहे चाच कोणी मने नकळे वेश्वराची करणे तवती हात झिडकारी. व्याभिचाराचा यशोदाबाई म्हणे इतकं सलेकरू कुठं अशा खोड्या करतं का ग. दुसरे गवळण म्हणली काय सांगा यशोदाबाई काल गोपाळा संग देववाड्यात आले लपना जपण्याचा डाव मानलाय कवाडाच्या आडंगी लपलो होता आरगळ इच्छू आला होता नांगी कोण धरलाय देवळात नेऊन गणपतीच्या बिंबीत सोडलाय. आणि त्या गोपाळाला म्हणाले गोपाळो इथल्या गणपतीचं काय सत्व माहित आहे का नाही काय त्या गणपतीच्या बिंबीत बोट घाला की म्हणाले गार वारा लागला. त्या गोपाळानं बोट घातल्याबरोबर जे इच्छानं दणका द्याला ठ्या बोंबलत लेकरू धरला. इच्छाचा दणका बसल्या गुदगुल्या कमी होतात वय. यशोदे बाळ तुझा ताना कुटवर सोसो धिंगाणा. यशोदाबाई त्या लेकराचा आव घ्यायला जितकं लेकर कुठं खोड्या करताय. बाळ सगुण गुणाचे ताने बाळ दिसतंय गोजिरवाने काय सांगता गाराने घे गोकुळच्या नारी काय सांगता गाराने घे गोकुळच्या नारी काय सांगता गाराने घे गोकुळच्या नारी हरी हरी सांगता गाराने घे गोकुळच्या नारी. पाच वर्षाचे माझे बाळगे अंगणी खेळ खेळणे काल टिक्याचे घेता आळगे गोकुळच्या नारी. श्रीरंग माझा वेडा याला नाही दुसरा जोडा तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी. तुम्ही खाऊनी लोण्याचा गोळा आळ घेता या गोपाळा तुम्ही ठाईच्या ओढाळा गे गोकुळच्या नारी. तुम्ही घरच्या सासरवास्या तुम्हाला घरी सासा दही दूध खाऊ देत नाहीत म्हणून तुम्ही चोरून खातात आणि मया लेकर आळ घेतात नाही ग. तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. नंदराज्य बैठकीला बसून गाराने ऐकायले. यशोदाबाई लेकराचा आव घ्याल्या. दुसरी गोळण होती जरा फुगिरे होती आणि रगिले होती जरा उगिरे बोलत होती. ए लय लेकराचा आव घ्यालीस म्हणजे येऊ दे मया घरी टंगडत मुडचे धरून कसं ते बघत. ते माईच्या माग उभं राहिले ते म्हणाले पेंद्या ते डंगरीले बोलाले तर कवापासून तिचा घर नंबर लिहून घे बरं बघूत कसं करे. घरला गेली महाराज रात्रभर दोघं नवरा बायको ढाळजला जागीस आले की टंगडत मोडायचं. 2:30-3 वाजले. माय म्हणली भेलनंदाचं काळट येत नाही आपल्याला चला जरशी झोप करू. दोघे जाऊन पण गाव झोपले. कवाशिक आले की महाराज हिची येणी ह्याची दाढी दोन्हीची गाठ बांधली गेलो पडून. कोंबड्यानं बाग गेला खरबडून उठली तांबडं फुटलं काकी म्हणजे मानाला दचका बसला कडकड मान मोडली. ह्याच्या दाढीला हिसका बसला फर पण गाऊन दणकन खाली दोघं. हे म्हणाले काका भाकरी जास्त झाल्या का. ती म्हणाली तुम्हाला वपायला का ह्या वयाला. दोघाचे लटक भांडणं मत्स्य होऊन या मातली धांगडी करेसे ओढा ओढी मज लागी. सापडून पाहिले त्यात मेल्यानं गाठ बांधली. माय 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 सोडा गाठ. साध्या भटाचे सुटना ब्रह्मदेवाच्या बापाची कवा सुटा सोडायलीच सुटना. कापून काढा. माय म्हणे मै आई वाची येणे नाही कापायची. ते म्हणा मै नवसाची दाढी आणि कुठे माडीवर आणखी चला की गवळी खोजन गवळण उच तिनं पुढं चालायचं आणि ह्यानं असं करायचं. गवळण गर गर गिरक्या मारे गवळी दाणी बरोबर आणि इळी कापालीत कापना जाळाले जळना सुटे तास सुटे ना काही केल्या.
तितक्यात गोसाई महाराज आले अंगणात. आलं ठोकली गोसाईनं आलं. ते गोसाई मोठं नंबरी होतं, पीठ घेतल्याशिवाय हलतच नव्हतं. इथं कोणी असलं तर सोडून रे बा, गोकुळातलं सांगायचं. ते सांदीतून पाहिलं, हे म्हणाले 4ला दार उघडते, आज कसं उघडं नाही. पाहते तर मध्ये चौकात गिरका खेळायले. गवळण घर घर गिरक्या मारी, गवळी झाडी बरोबर धरी. काय चंदा काकू, लहानपणी खेळ खेळला नव्हता का? आता खेळ मानला. ज्या गलीला गेलं त्या गलीतल्या लेकराला म्हणायचं पोरो पोरो. चंद्रा काकूच्या घरी शनिमा लागलाय, लाकपळ्या हुंबडाचा. दरवाजा काढला. हे म्हणाले काय म्हणून त्या काळट्याला बोललीस? तू त्याला बोललीस म्हणून त्याने येऊन गाठ बांधली. या संग मला मरण आलं. ते सगळं खरं झालं, पण आता सोडायचं बघा. त्या काळट्याकडे गेल्याशिवाय जाईल. काढा दार. ही म्हणाली पुढच्या दारा वाट नको, मागल्या दारा वाट जाऊ. का? मागून गावकोसानं जाऊ. कोण्याही दाराला उतरलं तर गर्दा तितकाच. नंदराजे चावडी बसलेत, लेकराला मांडीवर घेऊन